आणि लिटरली मागच्या प्रिलिमचा प्रश्न अतिशय चिल्लर आला होता. म्हणजे नुसतं मला वाटतं आय थिंक एवढंच काहीतरी आली होती डायग्राम ना, एवढी डायग्राम आली होती काहीतरी. हा बस एवढंच डायग्राम, कशाला विचारलं काय माहिती त्याने ते. किमान त्याने 4 वेळा तरी टर्न मारला पाहिजे. हा ठीक आहे, चला वाचा आता ते काय. शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तर दक्षिणेकडे गेला म्हणजे वरून निघाला असेल ना तो. एक बिंदू काढा. प्लस मार्किंग म्हणजे 4 दिशा. 4 दिशा बोला पटापट. इकडे कोणती? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. करेक्ट आहे. आणि मग तो दक्षिणेकडे किती गेला सांगा? 100. तर इथून खाली जायचं 100. 100 किती काढायचं तर अंदाजे. आपल्याला वाटलं 100. 100 ठीक आहे. नेक्स्ट दक्षिणेला गेला. नंतर त्याने सांगितलं तो डावीकडे. आता लक्षात ठेवा, डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज. ज्याला काहीच माहित नाही ते नाही का. आता शेवटी रिव्हिजन लेक्चर म्हणजे माहित असावं थोडंफार तरी, अशी अपेक्षा असते. पण मी काय गृहीत धरत नाही तुम्हाला कधी. सांगतो, हा घड्याळाचा काटा आहे. क्लॉकवाईज म्हणजे इकडं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे, अरे बोला, समजा ह्या घड्याळाचा काटा इकडे आला तर काय आला? क्लॉकवाईज आला. तर क्लॉकवाईज. आणि समजा हा घड्याळाचा काटा तिकडे गेला तर अँटी क्लॉकवाईज. सो आता या साईडला डावीकडे वळायचंय तर इथं काटकोन दाखवा. आणि जायचंय किती हो? 200. 200 अंदाज अपना अपना. 100च्या जरासं जास्त दिसू द्या, डबल दिसू द्या. लिख दो यहाँ पे 200. आता घड्याळाचा काटा शिफ्ट झाला इथं. मग आता कुठे गेला सांगा तो? पुन्हा डावीकडे. क्लॉकवाइज का एंटी क्लॉकवाइज? एंटी क्लॉकवाइज. ऊपर जाएगा भाई, लेकिन जाएगा 90 में जाएगा सीधा है. ठीक है. यहाँ पे एक काटकोन दिखा दो. किती गेला तो? डावीकडे किती गेला? 100. हा एक लक्षात ठेवायचं. मागच्या 100 जर परत रिपीट झाला तर दोघांची हाईट सेम दाखवावं लागेल. लेंथ सेम दाखवायची दोघांची. तर मी जस्ट एक तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट पुढे कंटिन्यू करून देतो. हे बघा, जर आता इथून तो डावीकडे जाणार म्हणजे आता वर जाणार आहे, अँटी क्लॉकवाईज जाणार आहे. तर याचा अर्थ हे 100 ते हे पण 100. तो इथं एक्झॅक्ट टच झाला पाहिजे. इथं दाखवा, इथे 100 ला 100, 100 ला 100 सेम दिसलंच पाहिजे. कंपल्सरी 100 ला 100 सेम दिसला पाहिजे. नेक्स्ट, आता इथपर्यंत आला येतो. मग तो मित्राला भेटला, बरोबर. आणि नंतर कुठे गेला सांगा? हे किती चांगलेत बिचारे, वळून परत दिशाच देऊन टाकली डायरेक्टली. मग इथून पूर्व दिशेकडे किती गेला? 400. ते नाही करत रद्द अशा वेळेला. तुम्हालाही कळलं पाहिजे ना, मूळ स्थानापासून तो किती दूर आहे, असाच प्रश्न असतो तो, जे काय असेल ते. मग आता एक काम करायचं, इथं तुम्हाला एक आयत दिसतोय का? आत्ताच दोनदा आयताचं नाव काढलं आपण, का इथं आयत समोरासमोरच्या बाजू. इथं 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 दाखवला होता, इथं इथं. हा, समोरच्या बाजू एकरूप. मग सांगा, इथं 100 तर हा 100 तर हा 200 तर हा पण किती? लिहा इथं 200. मग इथपासून तिथपर्यंत जायचं असेल तर टोटल डिस्टन्स आता मला मोजून दाखवा. किती डिस्टन्स यायला सांगा ते. 600 लिहिलं, पण 600 कुठे आहे? ती शाळा कुठे आहे? दिशा दिशा पूर्व दिशा आहे. ते पूर्व दिशा. त्याने म्हटलं ना की दिशा कोणती आहे, तर घरापासून ती पूर्व दिशेला आहे. कारण त्यांनी 600 मीटर दोन ठिकाणी दिलं. 600 600 दिसतंय का? म्हणजे पूर्व पश्चिम बघावं लागेल. पूर्वेला आहे.